जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृ वर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आमचा 76वा दिवस 17 मार्च 2026 मंगळवार। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथातील प्रथम समासातील प्रथम प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेली आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आपण आता वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके संशयाचे अनेक धागे दोरे संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील।
हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे, ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 5वा समास, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे वाचन केले. आता त्या पुढील ओव्यांचे वाचन करूया. सव्य अपसव्य लोळे, जळे पाझरती डोळे, आठविता चित्त पोळे, दुःखानळे, द्रव्य होते मेळविले, तेही लग्नास वेचले, कांतेसिही धरून नेले दुराचारी, मजही वृद्धपण आले, लेकी वेगळे घातले, आहा देवा ओढवले अदृष्ट कैसे, द्रव्य नाही कांता नाही, ठाव नाही शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे, पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखोन भुलला, सेखी प्राणी पस्तावला वृद्धपणी, देह अत्यंत खंगले, सर्वांग वाळून गेले, वात पीत उसळले, कंठ दाटला कफे, वळे जिव्हेची बोबडी, कफे कंठ गडगडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे, मान कापे चळचळा, डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली, दंतपाटी उकळली, तेने बोचर खिंडी पडिली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची, डोळा पाहता दिसेना, काणी शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना, दमा दाटे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे, त्या पृष्ठातील शेवटची ओळ 31 या अंकाने सुरू होते. तेथूनच आपण आजच्या मराठीच्या अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. ह्या कुशीवरून त्या कुशीवर सारखा लोळण घेत आहे, डोळ्यांतून दुःखाश्रू वाहत आहेत व बायकोचे स्मरण होताच अंतःकरणाला भाजल्याप्रमाणे दुःखाचे चटके बसू लागले. तो म्हणू लागला की पैका मिळवून आणला होता तो लग्नास बायकोपायी खर्च केला व बायको परी बायको गेली, बायकोलाही दुष्टांनी धरून नेले, मला म्हातारपण आले, पोरांनी वेगळे घातले, अरे रे देवा, काय माझे दुर्दैव ओढवले हे, पैसा नाही, स्त्री नाही, घर नाही, अंगात शक्ती नाही, देवा आता तुझ्या वाचून मला कोणी नाही. पूर्वी तारुण्यात तारुण्याची रग अंगात असता ऐश्वर्याला भुलून देवाचे भजन पूजन केले नाही, त्यावेळी वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चाताप करण्याची पाळी आली. म्हातारपणाच्या यातना काय वर्णाव्यात, देह अतिशय कंगला, सगळे अंग वाळून गेले, वात पित्ताचे विकार वाढले व कफाने गळा दाटून आला, जिभेची बोबडी वळली, कफामुळे कंठ अगदी गरगर वाजू लागला, तोंडाला घाण सुटली व नाकातून शेंबूड वाहू लागला, मान चळचळा कापू लागली, डोळ्यांस पाण्याची धार लागली, डोळे चिघळू लागले, म्हातारपणी अशी दुर्दशा येऊन उभी राहिली, बत्तीशी पडल्यामुळे तोंडाचे घोळके झाले, त्यामुळे तोंडातून घाणेरडी दुर्गंध लाळ वाहू लागली, डोळ्यांनी दिसेना, कानांनी ऐकू येईना, मोठ्याने बोलावयास जावे तर
दम लागतो, दम्याने बेजार झाला. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने आपण ओळी क्रमांक 31 ते ओळी क्रमांक 40 यांचा मराठीतील अनुवादासहित आपण आज वाचन केले. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गास पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद, खूप खूप आभार. एक नम्र विनंती, आपणा सर्वांस हे ग्रंथ वाचन जर आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध या वाचनाच्या श्रवणातून आपणास होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही कमेंट द्यायची असल्यास कमेंट मध्ये लिहा व आम्हा पुढील ग्रंथ वाचन चालू ठेवण्यास प्रोत्साहन द्या, हीच आपणास विनंती. जय जय रघुवीर समर्थ.